नमस्कार. आज आपण बनवणार आहोत भेंडीची भाजी. बऱ्याच रिक्वेस्ट आलेल्या मला भेंडीची भाजी दाखवा. तर मी ही भेंडी घेतलेली आहे. आधी मी तुम्हाला सांगेल भेंडी कशी घ्याल. तर ही बघा, ही अशी एवढी लांब किंवा एवढ्या जाड्या साईजची अशी भेंडी घ्यायची आपल्याला. ह्याने काय होतं, ही भेंडी अशी चिकट होत नाही आणि यातलं बी पण बारीक असतं, त्यामुळे ती पटकन शिजते. ही मी तुम्हाला कशी कापायची ते पण दाखवणार आहे. अशी ही मी बारीक कापून 300 ग्राम भेंडी घेतलेली आहे. हे 2 मोठे डाळीचे चमचे, आपण ज्याने डाळ घेतो ते तेल घेतलेलं आहे. हा मी कांदा घेतलेला आहे, मीडियम साईजचे 3 कांदे कापून बारीक घेतलेले आहेत. ही थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. ही 15-20 कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत. हे मीठ घेतलेलं आहे चवीप्रमाणे. ही 1 टीस्पून मोहरी घेतलेली आहे. 1 टीस्पून जिरं घेतलेलं आहे. ह्या 12 ते 15 लसूण बारीक कापून घेतलेले आहेत. एकदम बारीक कापून घेतले, माझ्याकडे अशाच आवडतात. आणि ह्या मिरच्या मी मोठ्या मोठ्या कापून घेतल्या आहेत, का तर भाजीतून वेगळ्या काढायला बरं पडतं. याला मध्ये एक मी चीर दिलेली अशी, म्हणजे हे बघा भाजी याने तिखट होते. अशी मध्ये एका साईडने चीर द्यायची. भेंडीची भाजी थोडी तिखट असलेली चांगली, ही छान लागते. तर आता आपण भेंडी कशी कापायची ती बघूया. भेंडी काय करायचे, आधी धुवून निथळत ठेवायची आहे. आणि जर लवकर तुम्ही 1-2 तास जर धुवून निथळत ठेवले तर ती आपोआप सुकते. नाहीतर मग सुती कापडाने ती पुसून घ्यायची आहे, म्हणजे ती चिकट होत नाही अजिबात. सुकलेली पाहिजे भेंडी. हे कापायचं पाट, सुरी हे पण सुकच पाहिजे. ते जर ओला असेल तर भेंडी चिकट होते. आणि हे बघा, भेंडी अशी पूर्ण प्लेन, जराही काळा डाग घ्यायचा नाही, म्हणजे ती भेंडी आतून पण चांगली असते, खराब नसते. तेव्हा घेताना अशी बघून अशी भेंडी घ्यायची आहे. त्याचं बी पण मस्त मधलं असं जास्त जाड नाही पाहिजे, त्याच्यामुळे भेंडी ती चवीलाही छान लागते आणि शिजतेही पटकन. आता हे बघा, मी असे मागचं पुढचं काढून ठेवलं आहे. आणि आता अशा 4-4 भेंड्या एका वेळी मी कापते. आणि पातळ कापायचे आहेत आपल्याला. जास्त जाड कापल्यामुळे पण भेंडी चिकट होते, पातळ कापल्यामुळे मस्त सुक्की भेंडी होते. हे बघा, अशी पटकन अशा पटापट 4-4, 3-3 जशा कापता येतील आपल्याला तशा भेंड्या कापून घ्यायचे. हे बघा, अशी भेंडी कापून घ्यायची. आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया. हे बघा, इथे मी कढई तापत ठेवली आहे. आता आपण त्यात तेल घालून तेल छान गरम करून घेऊया. आणि भेंडीला तेल थोडं जास्तच लागतं, म्हणजे ती चिकट होत नाही, म्हणून थोडं जास्त घालायचं आपल्याला. हे बघा, इथे आपलं तेल छान तापलं आहे. त्यात आपल्याला ही घालायची मोहरी. मोहरी छान तडतडू द्यायची आहे. लगेच गॅस बारीक करायचा आहे. मोहरी छान तडतडली आहे, लगेच जिरे घालायचे. जिरे पण छान वास मस्त खमंग येईपर्यंत तेलात बघा सगळे फुलले आहेत. आता लसूण घालायचं आहे. लसूण पण 1-2 सेकंद फक्त परतायचं आहे, जळू नाही द्यायचं आहे. लगेच कढीपत्ता, मिरची, बघा मस्त हे परतून झाले. आता आपण कांदा घालणार आहोत यात. आणि मध्यम गॅसवर छान कांदा सोनेरी रंगाचा होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. गॅस मी बारीक केला होता, तो आता मध्यम करते, कारण एकदा मोहरी तडतडल्यावर कधीही गॅस बारीक करायचा, म्हणजे आपण ज्या वस्तू टाकतो त्यात जळत नाहीत. जर
मोठ्या गॅसवर जळाल्या तर मग त्या कडवट लागण्याची शक्यता असते, म्हणून मोहरी टाकल्यावर पुढच्या सगळ्या वस्तू टाकताना गॅस नेहमी बारीक करायचा असतो. यात मी काय करणार आहे, भाजीचं जेवढं मीठ आहे तेवढं चवीप्रमाणे मी कांद्यात घालून घेणार आहे, म्हणजे आपला कांदा पटकन लाल होईल. आणि असा मस्त 3 ते 4 मिनिट लागणार आहे आपल्याला कांदा परतेपर्यंत. असा एक अर्ध्या मिनिटाने आपल्याला हलवायचा आहे, असा पसरवून ठेवायचा आहे, म्हणजे तो कांदा छान लाल होईल. असा अर्धा मिनिट झाला का परत तो परतायचा असा, म्हणजे छान लाल होतो कांदा. मिठाने कसं तेल सुटतं कांद्याला आणि मग पटकन लाल पण होतो आणि छान होतो, जळत नाही कांदा. म्हणून मी भाजीचं मीठ कधीही कांद्यातच घालते. आता आपण हा छान सोनेरी रंगाचा होईपर्यंत परतून घेऊया. आपला कांदा बघा छान सोनेरी रंगाचा होत आलाय. मी हिंग आत्ता घालणार आहे, कारण काय होतं आधी हिंग घातला तर कांदा परतताना त्याचा वास निघून जातो, म्हणून हे बघा आत्ता हिंग घालते. चिमूटभर हिंग घातलाय मी. बघा हिंगाचा लगेच सुगंध सुटलाय. मग आता कसं आपण याच्यावर भेंडी टाकली तर तो सुगंध तसाच राहणार आहे हिंगाचा. आता आपण ही भेंडी घालून घेऊया याच्यात. हे बघा कांदा जास्तही काळा नाही करायचा आहे आपल्याला. भेंडी घालून घेऊया आणि छान मिक्स करून घेऊया. आणि मिक्स केल्यावर गॅस बारीक करायचा आहे आणि छान शिजू द्यायची भेंडी. 1-2 मिनटं लागतात फक्त शिजायला. भेंडी अशी पातळ कापल्यामुळे झटपट होते ती. एकदम छान असा मिरची लसणाचा पण असा सुगंध वास सुटला एकदम. ही बघा किती छान आपली भेंडी हिरवी हिरवी दिसते. तुम्ही माझी भरलेली भेंडी पण बघितली असेल, ज्यांनी नसेल बघितली त्यांनी बघा. ती पण अतिशय अप्रतिम भाजी लागते भरलेली भेंडी. तशीच ही भाजी एकदम चवीला सुंदर लागते. आणि ज्यांना कांदा आवडत नसेल त्यांनी कांदा न घालता अशी सुक्की केली तरी चालेल. सेम ह्याच पद्धतीची करायची, नाहीतर मी पुढे त्याचाही व्हिडिओ टाकणारच आहे. नुसती मिरची लसूण घातलेली भेंडी. आता हे बघा भेंडी छान, कांदा भेंडी सगळं छान मिक्स झालं आहे. भेंडी थोडी गरम पण झाली, ती गरम व्हायला पाहिजे, नुसतं मिक्स होऊन फायदा नाही. आणि आता आपण गॅस बारीक करूया, नाही तर मग कांदा भेंडी जळून जाईल. आणि आता आपण हिला 1-2 मिनटं शिजत अशीच ठेवूया. झाकण ठेवायचं नाही आहे, झाकण ठेवल्यामुळे भेंडी चिकट होते. तर आपल्याला 2 मिनटं वाट बघायची आहे. हे बघा अर्धा मिनिट झाला आहे. अशी अर्ध्या मिनिटाने सगळी अशी छान मिक्स करायची, हलवायची आणि परत असं ठेवायचं. परत अर्ध्या मिनिटाने हलवायची आपल्याला, म्हणजे सगळी भेंडी छान शिजते. नाहीतर मग आपण हलवली नाही तर खालची भेंडी शिजेल आणि वरची तशीच कच्ची राहील. हे बघा 2 मिनटं झालेली आहे आणि आपली भेंडी छान अशी शिजलेली आहे. हे बघा दाबून बघायची आपल्याला. हे बघा आणि जराही तुम्ही बघू शकता तिथे जराही आपली भेंडी चिकट झालेली नाही आहे, छान मोकळी मोकळी झालेली आहे. आता मी गॅस बंद करते आणि थोडी कोथिंबीर घालते.
छान मिक्स करून घेते। बघा मिक्स केल्यावर कोथिंबीरेचा पण असा मस्त सुगंध आलाय। आपली भाजी बघा किती छान तयार झाली आहे। हिचा रंग पण बदललेला नाही, ही जळालेली पण नाही आणि चिकटही झालेली नाही। तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर आपली भाजी झाली आहे। आता आपण हिला सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया। ही बघा एकदम छान अशी आपली भेंडी तयार झालेली आहे। ही भेंडीची भाजी तुम्ही चपातीबरोबर, फुलक्याबरोबर, कुठल्याही प्रकारच्या भाकरीबरोबर, वरण भाताबरोबर खाऊ शकतात। अतिशय सुंदर लागते ही भाजी। ही तुम्ही नक्की करून बघा। माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशा छान छान रेसिपी बघण्याकरता आता तुमच्या मोबाईल स्क्रीनवर माझा लोगो आला असेल, त्यावर क्लिक करा। धन्यवाद।